संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू नये। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, सध्या वर्षावासाचा अंतिम कालावधी सुरू आहे। याच महिन्याच्या पुढे येणाऱ्या दिनांक 17 ऑक्टोंबर 2024ला अश्विन पौर्णिमेला या वर्षावासाची सांगता होत आहे, म्हणजे वर्षावास संपन्न होत आहे। आणि अशा प्रकारे संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण जगभर ज्या ज्या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका राहतात, ज्या ज्या ठिकाणी बौद्ध भिक्खूंनी वर्षावासाचे अधिष्ठान घेतलेले आहे, त्या सगळीकडे प्रत्येक ठिकाणी वर्षावासाच्या सांगताच्या निमित्ताने कठीण चिवरदानाचे कार्यक्रमसुद्धा संपन्न होत असतात। यावर्षी आपणही आपल्या संघरत्न बुद्धविहारात अशाच प्रकारे या 3 महिन्यांचा वर्षावास संपन्न केलेला आहे। आणि विशेष करून या वर्षावासामध्ये आपण भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातील एक विशेष तत्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला। बोधिसत्वाच्या बुद्धत्व प्राप्तीचे प्रवेशद्वार ज्याला म्हणतात, अर्थातच 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास या वर्षावासाच्या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी केलेला आहे आणि करण्याचा प्रयत्न पण केलेला आहे। विषय कठीण आहे, पण ते समजून घेण्याचा त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न या वर्षावासामध्ये आपण केला। सोबतच एक बोधिसत्व या 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना करून चिंतन करून त्याला वाढवून बुद्ध होतो, तर त्या बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गातील ज्या 10 पारमिता आहेत, त्या 10 पारमिता कोणत्या त्याचाही आपण अभ्यास सदरील आता उरलेल्या काही दिवसांमध्ये या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत करीत आहोत। तर अशा प्रकारे अतिशय महत्त्वपूर्ण अशा 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास या सदरील वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी केलेला आहे। याच वर्षावासाचा म्हणजे समारोप आणि त्यानिमित्ताने कठीण चिवरदानाचा संस्कार कार्यक्रम येणाऱ्या दिनांक रविवार दिनांक 27 ऑक्टोंबर 2024ला आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तर या माध्यमातून उपस्थित आपल्या सर्व उपासक आणि उपासिकांना आणि जे कोणी ऑनलाईनसुद्धा पाहतात, जे औरंगाबादमध्ये राहत आहेत किंवा बाहेर राहत आहेत, त्या सर्वांनाच
माध्यमातून आम्ही निमंत्रित करीत आहोत. येणाऱ्या म्हणजे रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024ला संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी आपला कठीण चिवरदानाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तेव्हा आपण सर्वांनी सहपरिवार मित्रमंडळींसह आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून पूजनीय भिक्खू संघाच्या दर्शनाचा आणि धम्मदेसनेचा आणि चिवरदानाचा आपण सर्वांनी नक्कीच लाभ घ्यावा. तर अशा प्रकारचाही कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. हा वर्षावास 3 महिन्यांचा कालावधी अतिशय महत्त्वाचा आहे आणि या कालावधीमध्ये जेवढं जास्त पुण्य उपासक आणि उपासिकांना करता येईल तेवढं जास्तीत जास्त पुण्य करण्याची संधी आपण संपन्न केली पाहिजे. आपण बघतो की या वर्षावासामध्ये आपल्या बुद्धविहारामध्ये भिक्खू संघ राहतो किंवा एक भिक्खू राहतात, 2 भिक्खू राहतात किंवा अधिक भिक्खू संघ राहत असेल तर त्या भिक्खू संघाला चिवरदान देऊन आपण पुण्य संपादन करायला पाहिजे. त्या भिक्खू संघाला भोजनदान देऊन आपण पुण्य संपादन करायला पाहिजे. सोबत त्या भिक्खू संघाला औषधीचं दानसुद्धा देऊन आपण पुण्य संपादन करायला पाहिजे. आणखीन एक दान सांगितलेलं आहे ते म्हणजे निवासाचं दान, जिथे भिक्खूंना राहण्याची व्यवस्था होईल अशा प्रकारचं भिक्खूंना राहण्याकरिता निवासाचं दान दिलं पाहिजे. त्या निवासामध्ये भिक्खूंना आराम करण्यासाठी आपण बिस्तरांचं दान दिलं पाहिजे किंवा त्यांना विहारात राहण्याकरिता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, मग ते वॉशरूम असेल, स्वच्छतागृह असेल, पाण्याची व्यवस्था असेल किंवा स्वच्छ करण्यासाठी काही इतर साहित्याचं दान असेल, त्या सगळ्या वस्तूंचं दान आपण अगदी श्रद्धायुक्त चित्तानं करायला पाहिजे. बघा, या 4 प्रकारच्या दानकर्माला चतुपच्चय दान असं म्हणतात. म्हणजे उपासक आणि उपासिका भिक्खू संघाला अशा प्रकारे हे 4 प्रकारचं दान करतात या वर्षावासाच्या कालावधीमध्ये. म्हणजे फक्त वर्षावासाच्याच कालावधीमध्ये नाही तर जीवनभरपर्यंत आपण हा संकल्पच करायला पाहिजे की जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल, जेव्हा जेव्हा मला दान करण्याची संधी मिळेल, तेव्हा तेव्हा मी पूजनीय भिक्खू संघाला हे 4 प्रकारचं दान देत राहील. कोणतं 4 प्रकारचं दान आहे? पहिलं, चिवराचं दान देण्याचा आपण संकल्प करावा. दुसरं, भोजनदान देण्याचा आपण संकल्प करावा. तिसरं, औषधीचं दान देण्याचा संकल्प करावा. आणि चौथा आहे सैनासनाचं दान म्हणजे निवासाचं दान देण्याचा आपण प्रयत्न म्हणजे संकल्प करायला पाहिजे. तर अशा प्रकारे या वर्षावासामध्ये या चतुपच्चय दान देण्याचा संकल्प उपासक आणि उपासिका करीत असतात. तर बघा, आता वर्षावास संपन्न होत आहे, आपल्याकडे भिक्खू संघ पण येणार आहे. तर सर्वांची इच्छा असते की माझ्या वैयक्तिक म्हणजे माझ्या वतीने किंवा माझ्या परिवाराच्या वतीने विशेष करून वैयक्तिक भिक्खू संघाला चिवरदान व्हावं, कारण चिवरदानाचं पुण्य आहे ना. आणि आज बघा बरं, आम्ही तुमच्यासमोर बसलेले आहोत चिवर परिधान करून, व्यवस्थित चिवर परिधान करून आज तुमच्यासमोर आम्ही स्थानापन्न होऊन धम्माची देसना करत आहोत. चिवरदानाचे जसे मोठं पुण्य आहे बघा. तर प्रत्येकाची इच्छा असते की वर्षावासाच्या समारोपाच्या निमित्ताने जो भिक्खू संघ आपल्याकडे येईल तर त्या भिक्खू संघाला माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने चिवरदान व्हावं, ते चिवरदानाचं पुण्य मी संपादित करावं, सर्वांची इच्छा असते बघा. आणि नक्कीच आपण ते केलंही पाहिजे, कारण चिवरदान हे फार मोठं दान आहे. चिवराचं दान का महत्त्वाचं आहे? हे जे आपण चिवरदान करतोय ना, या चिवरदानाचं बौद्ध धम्म संस्कृतीमध्ये एक विशेष महत्त्वाचं स्थान आहे बघा. पण बऱ्याचशा लोकांना हे जे चिवरदान आहे, जे आपण चिवरदान करतो भिक्खू संघाला, या चिवरदानाचं महत्त्व माहीत नाही आहे. कारण ॲक्च्युली त्यांनी ते कधी केलेलंच नसते किंवा त्यांनी ते कधी ऐकलेलंच नसते की जे चिवरदान जे आपण करतो या चिवरदानाचं किती मोठं पुण्य आहे. भगवान बुद्ध याला महापुण्यसुद्धा म्हणतात, महापुण्य. पण ते पुण्य कोणतं, ते महापुण्य कोणतं, ते आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. कारण चिवरदान जेव्हा आपण करतोय तर ते चिवरदान करीत असताना त्या पुण्याचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे ना, की हे माझ्याकडून होत असलेलं पुण्य आहे.
मी करत असलेलं हे महापुण्य आहे, तर या पुण्यबलाने, या महापुण्य बलाने माझं जयमंगल कल्याण हो, माझ्या परिवाराचं जयमंगल कल्याण हो. तर हे चिवरदानाचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे. काय आहे बरं चिवर? आपण म्हणतो ना हे चिवरदान. चिवर काय आहे? तर सहजासहजी आपण पाहतो की आपले जे भिक्खू आहेत म्हणजे भंतेजी अंगावर जे कोणता कपडा परिधान करतात, जो कपडा आपण पाहतो त्यांच्या अंगावरती, जसं तुम्ही मला पाहत आहात, माझ्यावरती अंगावर जो हा कपडा तुम्ही पाहता, आपण काय म्हणतो की हे चिवर आहे, असं म्हणतो की नाही आपण? हे चिवर आहे. पण खरं पाहता या वस्त्राला चिवर म्हणत नसतात, याला चिवर म्हणत नाही. बौद्ध भिक्खू आपल्या शरीरावर जे वस्त्र परिधान करतात ते 3 प्रकारचे वस्त्र असतात. किती? 3 प्रकारचे वस्त्र असतात. हे जे वरच्या बाजूनं म्हणजे अंगावर जे आपण हे पाहतोय, जे तुम्ही पाहता भंतेजींच्या अंगावर, ते वस्त्र त्याला उत्तरासंग असं म्हणतात. काय म्हणतात? उत्तरासंग. त्यानंतर याच्या आतमध्ये कमरेपासून खाली जो कपडा लुंगीसारखा घातला जातो त्याला आंतरवासक असं म्हणतात. म्हणजे समजले 2 कपडे? वरच्या कपड्याला काय म्हणतात? उत्तरासंग. आणि कमरेपासून खाली जो कपडा घातला जातो त्याला आंतरवासक म्हणतात. आणि जे मोठे मोठे भिक्खू असतात बघा, थेरो महाथेरो, तर बघा जेव्हा सांघिक कार्यक्रम असतो तर एक विशिष्ट प्रकारचा कपडा असा घडी करून ते खांद्यावरती घेतात. असं खांद्यावरती तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी खांद्यावरती घेतात. त्या कपड्याला, तो जो कपडा आहे त्याला संघाटी असं म्हणतात. काय म्हणतात? संघाटी. तर असे हे 3 प्रकारचे वस्त्र धारण करण्याची अनुमती भगवान बुद्धाने दिलेली आहे. याच्यापैकी एकाही कपड्याला चिवर म्हणत नसतात. समजलं? हे उत्तरासंग, आतमध्ये घालायचं आंतरवस्त्र आंतरवासक, आणि या खांद्यावर ठेवण्याचा जो कपडा असतो त्याला म्हणतात संघाटी. अशा 3 कपड्यांना म्हणजे संघाटी, त्यानंतर उत्तरासंग आणि आंतरवास्तक, या 3 कपड्यांना धारण करण्याची अनुमती भगवान बुद्धाने दिलेली आहे. प्रत्येक भिक्खू हे 3च वस्त्र धारण करीत असतात आणि या 3ही वस्त्रांना एकत्रित करून त्या सेटला म्हणतात, म्हणजे तो जो संच तयार होतो त्या संचाला म्हणतात चिवर. समजलं? त्याला त्रिचिवर सीट म्हणतात. म्हणजे 3 चिवराचं, त्रिचिवर संच, 3 कपड्यांचा तयार झालेलं ते जे चिवर आहे त्या चिवराचं दान, म्हणजे या 3 चिवराचं दान, त्या 3 कपड्यांचं दान आपण भिक्खू संघाला करत असतो. हे चिवर आहे बघा, याला म्हणतात चिवर करण्याचं. हे चिवर हे आहे चिवरदान. तर चिवरदानाची मोठी परंपरा आहे. आपण पाहतो की जेव्हा भगवान बुद्धांनी गृहत्याग केला तर त्यावेळेस त्यांचेच एक भाऊ, चुलत भाऊ महानाम, तर त्या महानामनी एखाद्या संन्याशाला आवश्यक असणारे जे भगवे वस्त्र आहेत ते भगवे वस्त्र दान दिले होते. जर तुम्ही पुस्तकांचं वाचन केलं असेल तर पहिल्यांदा म्हणजे सिद्धार्थाने जेव्हा गृहत्याग केला तर संन्याशाला आवश्यक असणारे जे भगवे वस्त्र आहेत ते भगवे वस्त्र कोणी दान दिले होते? त्यांचे चुलत भाऊ. कोण? महानाम. त्यांनी दान दिले होते. आणि तेच भगवे वस्त्र धारण करून नंतर त्यांनी त्यांचे पुढचे जे गृहत्यागी जीवन आहे ते गृहत्यागी जीवन जगलेले आहेत. तर बघा, बुद्धत्व प्राप्तीच्या नंतरही भगवान बुद्धांनी तेच भगवे वस्त्र परिधान केले होते. ते भगवे वस्त्र जे होते हे भगवे वस्त्र एक विशिष्ट प्रकारचे होते. तुम्ही बऱ्याचशा म्हणजे आपल्याकडे बघा काही भिक्खू येतात, धुतांगधारी भिक्षू येतात बघा. जसं ताडोबाच्या जंगलामध्ये भदंत ज्ञानज्योती महाथेरो राहतात, आहे की नाही? त्यांना तुम्ही बघितलं असेल तर ते जे अंगावरती चिवर परिधान करतात तर बघा त्यांचं जे चिवर असते ना हे शिवलेलं नसते, म्हणजे मशीनमध्ये शिवलेलं नसते. ते जे चिवर आहे ना ते चिवर असं ठिगरांचं असते. म्हणजे ज्या कपड्याचे जे चिंध्या असतात ना त्याला आपण ठिगरं म्हणतो. म्हणजे उकळीटावर पडलेले कपडे किंवा इतर ठिकाणी पडलेले कपडे, ते कपडे जमा करून त्या कपड्यांना सुई धाग्याने शिवायचं आणि असं ठिगरांचं जे चिवर आहे ते चिवर परिधान करायचं. त्या चिवराला म्हणतात पांसू कुलिका चिवर.
पांसू कुलिका चिवर, पांसू म्हणजे ठिगरांचं आणि कुलिका म्हणजे एका ठिकाणी करणे. अशा प्रकारे ठिगरांचं शिवलेलं जे चिवर आहे, ज्याला पांसुकुलिक चिवर म्हणतात, ते चिवर भगवान बुद्धांनी 20 वर्षांपर्यंत धारण केलं होतं. म्हणजे बुद्धत्व प्राप्तीपासून तर पुढील 20 वर्षांपर्यंत, म्हणजे जवळपास किती, 35व्या वर्षी भगवान बुद्ध म्हणजे बुद्धत्व प्राप्त करतात. वयाच्या 55व्या वर्षापर्यंत भगवान बुद्धांनी असं पांसुकुलिक प्रकारचं चिवर परिधान केलं होतं. म्हणजे असं जिथे कपडे पडले, कचऱ्याच्या ठिकाणी कपडे, ते कपड्याचे तुकडे जमा करायचे, सुई धागाने ते कपडे शिवायचे आणि मग तशा प्रकारचं ते चिवर परिधान करायचं. बघा किती वर्ष, 20 वर्ष. भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीपासून पुढील 20 वर्षांपर्यंत तशा प्रकारचं पांसुकुलिक म्हणजे ठिगरांचे शिवलेले चिवर, पांसुकुलिक चिवर परिधान केलं होतं. पण बघा 20 वर्षानंतर एक प्रसंग घडला. म्हणजे हे चिवर कसे तयार झाले बघा, याचा पण एक फार म्हणजे प्रेरणादायी इतिहास आहे. हे चिवर कसं तयार झालं? 20 वर्षांपर्यंत पांसुकुलिक चिवर भगवान बुद्धांनी परिधान केलं, तोपर्यंत असं चिवरदान स्वीकार करण्याची परंपरा नव्हती. म्हणजे जसं तुम्ही आज उपासक उपासिका चिवरदान करता ना, ते चिवरदान आम्ही स्वीकार करतो आणि ते चिवर आम्ही परिधान करतो. परंतु 20 वर्षांपर्यंत असं गृहपतींकडून किंवा उपासक उपासिकांकडून चिवर दान स्वीकार करण्याची परंपरा नव्हती, असा कोणता नियम नव्हता. पण 20 वर्षानंतर एक प्रसंग घडला. तुम्ही जीवकाचं नाव ऐकलं असेल. राजवैद्य जीवक, राजा बिंबिसाराच्या राज्यामधला एक सुप्रसिद्ध वैद्य होता जीवक. तर हा जीवक जो होता, या जीवकाने एक राजा होता प्रद्योत, त्या प्रद्योत राजाला पंडुरोग झाला होता. प्रद्योत राजाला पंडुरोग झाला होता. तर राजा बिंबिसाराने त्या प्रद्योत राजाला त्या पंडुरोगातून म्हणजे रोगमुक्त करण्यासाठी राजगृहून त्याच्याकडे पाठवलं जीवकाला, की जा त्या प्रद्योत राजाचा आजार बरा कर, त्या प्रद्योत राजाला रोगमुक्त कर, त्याला आजारातून बरं कर. तर हा जीवक गेला. बघा हा संपूर्ण जो प्रसंग आहे हा विनयपिटकामध्ये चिवर खंदक आहे, एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये वर्णिलेला आहे. तर त्या जीवकाने आपल्या विशिष्ट त्या वैद्य कौशल्याने त्या राजा प्रद्योतला त्या रोगातून मुक्त केलं. रोगातून मुक्त केल्यामुळे त्या राजा प्रद्योतने एक विशिष्ट प्रकारची शॉल, ते तुम्ही शॉल अंगावरती परिधान करता ना, त्याला दुशाला म्हणायचे. ती दुशाला असायची, त्याला दुशाला म्हणायचे. तर हे इकडचं जे पश्चिमोत्तर भागामध्ये बघा, पाकिस्तान वगैरे तिकडे जो देश आहे बलुचिस्तान, तर त्या भागामध्ये ज्या शेळ्या असतात, त्या शेळींचे जे केस असतात ना, विशिष्ट प्रकारचे असतात बघा. त्या केसांपासून ती दुशाला बनवलेली असते. तर ही दुशाला एवढी महागडी असते बघा. त्यावेळेस फक्त राजे आणि महाराजे होते ना, क्षत्रिय राजे महाराजे, तेच फक्त ती दुशाला परिधान करत होते. तर तशा प्रकारची दुशाला त्या राजा प्रद्योतनी म्हणजे मला आजारातून मुक्त केलं. मग कोणता वैद्य मला दूर म्हणजे आजाराला बरा करू शकला नाही, पण जीवकाने त्या आजारातून मला बरं केलं. यावरती खुश होऊन त्या राजा प्रद्योतने ती अत्यंत महागडी अशी दुशाला त्या जीवकाला भेट स्वरूप दिली होती. तर जीवकाने राजगृहामध्ये असताना असा विचार केला, ही जी दुशाला आहे, ही दुशाला परिधान करण्याची पात्रता तर माझ्यामध्ये नाही आहे, कारण मी साधा वैद्य आहे. ही दुशाला परिधान करण्याची पात्रता फक्त राजा बिंबिसारामध्ये आहे. राजा बिंबिसारामध्ये आहे, कारण ते राजे होते ना, बिंबिसार हा राजा होता. पुन्हा विचार करतो की अरे, राजा बिंबिसार या दुशालाला परिधान करू शकतात, तेवढी त्याची पात्रता आहे. पण आणखीन अधिक पात्रता भगवान बुद्धांची पण आहे. कारण भगवान बुद्ध नक्कीच ही दुशाला परिधान करणारी पूर्ण पात्र आहेत. जर ही दुशाला मी भगवान बुद्धांना दान दिली तर माझं किती मोठं पुण्य होईल, किती मोठं पुण्य होईल. तर बघा असा विचार करतो
आणि त्या राजगृहाच्या वेळूवनामध्ये भगवान बुद्ध विहार करीत असतात. तो वैद्य जीवक ती दुशाला घेऊन जातो, भगवान बुद्धांच्या जवळ जातो, भगवान बुद्धांना अभिवादन करतो आणि भगवान बुद्धांना वर मागतो. वर कोणता वर? वर समजतो तुम्हाला? वर एखादा भगवान आशीर्वाद वगैरे देतात, आपण पाहतो ना पिक्चरमध्ये, वर मागतो. तर तो भगवान बुद्धांना वंदन करतो आणि भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान मला तुमच्याकडून 2 वर पाहिजे. तर भगवान म्हणतात, अरे जीवक, भगवान म्हणजे सम्यक संबुद्ध असं कोणाला असे वर देत नसतात, ते त्याच्या पलीकडे गेलेले असतात, असं कोणाला वर देत नसतात. तर जीवक म्हणाला की भगवान, मी जे वर मागणार आहो हे निर्दोष आहेत आणि कुशल आहेत, याच्यामध्ये कोणता दोष नाही आहे. भगवान म्हणतात, ठीक आहे, काय वर आहे ते तरी सांग. तर जीवक म्हणाला की भगवान, राजा प्रद्योतने त्यांना मी आजारातून मुक्त केलं, म्हणून ही दुशाला मला त्याने भेटस्वरूप दिली होती. माझा पहिलं वर आहे की ही दुशाला माझ्याकडून तुम्ही दानस्वरूप स्वीकार करावं, पहिलं वर आहे. आणि दुसरं वर असं आहे भगवान की आजपासून तुम्ही म्हणजे ही दुशाला स्वीकार करा. माझा दुसरा वर आहे की उपासक आणि उपासिकांनी बनविलेलं जे चिवर आहे ते चिवर दान स्वीकार करण्याची अनुमती तुम्ही भिक्षू संघाला द्यावी. असे 2 वर त्या जीवकाने मागितले. समजा 2 वर कोणते आहेत? पहिलं वर कोणतं होतं? ही जी दुशाला आहे ही भगवान बुद्धांनी माझ्या पुण्यासाठी स्वीकार करावी. आणि दुसरं वर कोणतं? ती उपासक आणि उपासिकांनी बनविलेलं जे चिवर आहे ते चिवरदान स्वीकार करण्याची अनुमती भिक्खू संघाला तुम्ही द्यावी. तर बघा, हे निर्दोष वर आहेत, कुशल आहे, पुण्य आहे. भगवान बुद्ध त्याच्याकडे पाहतात, स्मित हास्य करतात आणि भगवान बुद्धाला माहीत होतं की जीवक हा वैद्य आहे, कुशल आहे, त्याने मागितले दोन्ही वर हे नक्कीच कसे आहेत? निर्दोष आहेत आणि यामध्ये सर्वांचं पुण्य आहे. तेव्हा भगवान बुद्धांनी राजगृहामध्ये हा नियम बनवला की भिक्खू संघाला मी अनुमती देतो की उपासक उपासिकांनी बनविलेले जे चिवर आहे ते चिवर स्वीकार करण्याची अनुमती मी भिक्खू संघाला देत आहे. आणि तेव्हापासून हा नियम तयार झाला. कधी? 20 वर्षानंतर. बघा, भगवान बुद्धांनी हा नियम 20 वर्षानंतर सुरू केला. वयाच्या 55व्या वर्षी राजगृहामध्ये की उपासक उपासिकांनी दानस्वरूप म्हणजे बनविलेले जे चिवर आहे ते चिवरदान आपण भिक्खू संघाने स्वीकार करावे. आणि मग तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. बघा, कोणती परंपरा? भिक्खू संघाला अगोदर तर भोजनदान देण्याची परंपरा होती, म्हणजे भोजनदान देत असत, चिवरदानाची परंपरा नव्हती. पण नंतर या क्षणापासून उपासक उपासिकांना सुद्धा भिक्खू संघाला चिवरदान देण्याची परंपरा त्या ठिकाणी सुरू झाली. बघा, तर सगळीकडे माहिती पसरली, अरे भगवान बुद्धांनी हा नियम सुरू केला, अरे मग चला ना आपण पण दान करू. तर जिकडे तिकडे बघा, हजारोच्या संख्येने चिवर तयार झाले, हजारोच्या संख्येने. कारण लोकांना पुण्य करायचं होतं ना, भोजनदान देऊन तर पुण्य आपण करतोच, शयनासनाचं दान करून पुण्य आपण करतच आहोत, औषधीचं दान देऊन आपण पुण्य करतो. अरे पण आता हे सुद्धा आपण दान करून पुण्य करायला पाहिजे. तर हजारो चिवर बघा त्या राजगृहामध्ये तयार झाले, हजारो लोकांनी चिवर तयार केले आणि ते चिवर नंतर भिक्खू संघाला दान करू लागले. बघा, इथून मग ही परंपरा चिवर दान करण्याची परंपरा सुरू झाली. बघा, पण जेव्हा उपासक आणि उपासिका चिवर दान करायचे तर ते चिवर जे होते ते चिवर महागडे असायचे, म्हणजे एकच कपड्यामध्ये शिवलेले महागडे चिवर असायचे. तर या संदर्भात सगळे जे नियम आहेत, म्हणजे चिवर कसं असावं, त्याला रंगकाम कसं करावं, त्याची कटाई कशी करावी, हा सगळा वृत्तांत विनय पिटकातल्या चिवर खंदक वग्गामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. बघा, तुम्ही वाचू पण शकता. तर असंच एकदा आनंदासोबत भगवान बुद्ध एका शेतामध्ये विहार करीत होते. ते तांदळाचं शेत होतं. तांदळाची शेती तुम्ही पाहिली का कधी? कशी असते ते बघा, तांदळाची शेती असे कप्पे बनवतात ना, एकच असते का पूर्ण? नाही ना, असे कप्पे बनवतात, चौकोनी आकाराचे कप्पे बनवतात, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये पाण्याची म्हणजे पाणी साठवतात आणि त्या पाण्यामध्ये ते तांदळाचे जे असतात रोप, ते रोप त्याच्यामध्ये रोपित करतात.
तर असं भगवान बुद्ध एका शेतकऱ्याला तांदळाची शेती करताना पाहतात आणि ते ज्या प्रकारची जी शेती असते अशी कप्पे कप्पे बनवून, तर आनंदाला म्हणतात की आनंद ते बघ, त्या ठिकाणी एक शेतकरी शेती करत आहे. आनंद म्हणा की हो भगवान, तो शेती करत आहेत. तर आनंद, चिवर जे आहे हे चिवर सुद्धा अशाच प्रकारचे असले पाहिजे. कसे? असे कप्पे कप्पे तयार करून, एकच सलग कपडा नसावा. जसं तांदळाची शेती करताना असे कप्पे कप्पे बनवून जमिनीमध्ये ते शेती करत असतात, त्या प्रकारे हे कप्पे कप्पे तयार करून मग त्या कप्प्यांना शिवून विशिष्ट पद्धतीने ते चिवर शिवावे. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी आनंदाला सांगितलं आणि त्यानंतर हे कप्पे कप्पे कापून त्या कप्प्यांना असं शिवायचं आणि विशिष्ट प्रकारे ती चिवर तयार करण्याची परंपरा पुन्हा मग भिक्खू संघामध्ये तयार झाली. तुम्ही जी चिवर पाहता, हा चिवर सलग एक कपडा नाही आहे. हे विशिष्ट प्रकारे चिवर शिवल्या जातं. म्हणजे याचे अगोदर ही जी चिवर आहे, ह्या चिवराला असं विशिष्ट प्रकारचे कप्पे असे कापले जातात. छोटा कप्पा, मोठा कप्पा, मोठा कप्पा, छोटा कप्पा, छोटे कप्पा, मोठा, असे कप्पे त्याचे कापले जातात. त्या कप्प्यांना मग एकत्रित करून शिवल्या जातं आणि मग साईडचा जो भाग आहे त्या साईडच्या भागाला एक विशिष्ट कप्पा लावून त्याला शिवल्या जातं. आणि अशा प्रकारे एका भिक्खूकरिता एक चिवर अशा प्रकारे तयार केलं जात असतं. आणि असे हे चिवर तयार करण्याची परंपरा आणि चिवर दान करण्याची परंपरा बुद्ध काळामध्ये सुरू झाली. ही आज तागायत सुरू आहे बघा, आजही सुरू आहे. भगवान बुद्धाने सांगितलं की हे चिवर दान करण्याची ही जी कर्म आहे, हे सर्वात मोठं पुण्यकर्म आहे बघा. भिक्खू संघाला चिवर दान करण्याची परंपरा सर्वात मोठं पुण्य आहे. आणि पुण्य काय बघा, तर भगवान बुद्धाच्या जीवनातील एक प्रसंग सांगितलेला आहे. किंवा भगवान बुद्ध कपिलवस्तू नगरीमध्ये वर्षावास करतात आणि वर्षावास संपन्न झाला की आता काय, उपासक विचार करायचे, आता वर्षावास संपन्न झालेला आहे, आता भगवान बुद्ध उद्या पुन्हा दुसऱ्या गावी जातील, धम्माचा प्रसार करतील आणि पुन्हा पुढील वर्षावासापर्यंत म्हणजे किमान 9 महिन्यांपर्यंत आता भगवान बुद्ध आपल्याकडे येणार नाही आहेत, आहे की नाही. पुढचा वर्ष सुरू होण्यापर्यंत वेळ लागेल ना. तर मग तेव्हा उपासक उपासिका काय करायचे की चिवरदान म्हणजे चिवर शिवून ते चिवर मग भिक्खू संघाला दान करायचे. तर अशाच प्रकारे कपिलवस्तूमध्ये वर्षावास झाला तर महाप्रजापती गौतमी भगवान बुद्धांची माता, म्हणजे भगवान बुद्धांची माता, तिने सुद्धा रात्रभर जागून काढली. रात्रभर जागून तिने स्वतः तो कापूस तयार म्हणजे तो कापूस विणला, त्या कापसाला स्वच्छ केलं, स्वतः रात्रभर जागरण केलं ना. कापूस विणला, कापूस विणल्यानंतर तो कापूस तिने स्वच्छ केला, त्या कापसाला तिने त्याला काय म्हणतो कातणे, त्या कापसाचं सूत तयार कर, त्याला काय म्हणतो तुम्ही, सूत कातणे म्हणतो ना आपण, त्या कापसापासून सूत तयार करणे. तर तिने त्या कापसापासून सूत तयार केला म्हणजे धागा तयार केला, त्या धाग्यापासून तिने कपडा तयार केला. त्या कपड्याला, तो कपडा जो होता अगोदर पांढऱ्या रंगाचा कपडा होता, कापूस पांढरा असतो ना, तो जो कपडा तयार झाला तो पांढऱ्या रंगाचा कपडा होतो. पण पांढरा कपडा भिक्खू संघ परिधान करत नसतात, तर त्या कपड्याला तिने रंगवलं, भगव्या रंगामध्ये तिने रंगवलं. त्या भगव्या कपड्याला सुकवलं, सुकवल्यानंतर त्या कपड्याला असं विशिष्ट प्रकारे त्याचे कप्पे कापले. मग त्या कप्प्याला विशिष्ट पद्धतीने शिवून बाजूला चारही बाजूने तिने कप्पे लावले, चारही बाजूने शिवलं, त्याची घडी केली आणि विशिष्ट पद्धतीने अशा प्रकारचं चिवर तिने तयार केलं होतं. बघा किती कठीण प्रोसिजर आहे. तुम्हाला जर म्हणलं रात्रभर जागरण करा, कापूस विणायचा आहे तुम्हाला, त्याला कातायचा आहे, त्याचा सूत बनवायचा आहे, त्याचा कपडा बनवायचा आहे, त्याला रंगवायचा आहे, रंगवून त्याला सुकवायचं पण आहे, त्याला कापायचं आहे, त्याला शिवायचं आहे आणि मग ते चिवर तयार करून तुम्हाला दान द्यायचं आहे. रात्रभर जागरण करू शकता का तुम्ही? आता काही लोक करतील पण जागरण समजा कठीण आहे ना, किती कठीण आहे बघा. म्हणजे ते जे चिवर आहे, जे वर्षावासाच्या निमित्तानं दान देतो आपण, ते चिवर अतिशय कठीण अशा प्रक्रियेमधून तयार केलं जात होतं. आजच्या सारखं त्यावेळेस कारखाने नव्हते, हाताने तयार केले जाते बघा चिवर, कारखाने नव्हते त्यावेळेस,
हाताने रंगवल्या जायचं, हाताने कपडा तयार केला जायचा, हाताने चिवर शिवल्या जायचं. तर महाप्रजापती गौतमीने रात्रभर जागरण करून ते चिवर तयार केलं बघा. अतिशय कठीण परिश्रम केलं. ते कठीण चिवरदान, ते कठीण चिवर तिने तयार केलं. दुसऱ्या दिवशी भगवान बुद्धांजवळ गेली आणि भगवान बुद्धांना म्हणे की भगवान, मला हे पुण्य मिळावं, माझ्या पुण्याकरिता हे चिवर तुम्ही स्वीकार करावे. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की हे माते, तुला पुण्य पाहिजे की महापुण्य पाहिजे? आता तुम्हाला जर असं कोणी विचारलं, तुम्ही काय म्हणाल? महापुण्य म्हणाल ना. मला महापुण्य पाहिजे. तर भगवान सुद्धा तिला तसंच विचारतात, तुला पुण्य पाहिजे की महापुण्य पाहिजे? तर महाप्रजापती गौतमी काय म्हणाली? भगवान, मला महापुण्य पाहिजे भगवान. तर हे माते, तुला जर महापुण्य पाहिजे असेल तर हे चिवर तू भिक्खू संघाला दान कर, मला नाही. बघा भगवान बुद्ध म्हणजे भिक्खू संघ किती महान आहे. हे चिवर भिक्खू संघाला दान कर, कारण भिक्खू संघाला दान केलेलं जे चिवर आहे ते महापुण्यदायी चिवर आहे, असे भगवान बुद्ध म्हणाले. कारण याचं हे आहे, कारण भिक्खू संघामध्ये भगवान बुद्ध सुद्धा विराजमान असतात. म्हणजे बुद्ध वेगळे आणि संघ वेगळा नसतो बघा. बुद्ध वेगळे आणि संघ वेगळा नसतो. बुद्ध सुद्धा संघाचे एक सदस्य असतात आणि त्यामुळे अशा संघाला, की ज्या संघामध्ये बुद्ध पण आहेत, ज्या संघामध्ये 4 प्रकारचे पुरुष राहतात. आपण संघमंदनीमध्ये म्हणतो ना, चत्तारी पुरुष युगानी अठ्ठ पुरीस पुग्गला. किती महान पुरुष आहेत बघा या संघामध्ये, चत्तारी पुरुष युगानी. या संघामध्ये 4 प्रकारचे भिक्खू तुम्हाला पाहायला मिळतात. एक जे श्रोतापन्न आहेत, दुसरे जे सकृदागामी आहेत, तिसरे जे अनागामी आहेत, चौथे जे अरहंत आहेत, आणि या मार्गावर प्रतिष्ठापित असलेले असे 8 पुरुष. कोणते कोणते? श्रोतापन्न मार्गावर असणारे, श्रोतापन्न फळ प्राप्त केलेले, सकृदागामी मार्गावर असलेले आणि सकृदागामी फळ प्राप्त केलेले, अनागामी मार्गावर असलेले आणि अनागामी फळ प्राप्त केलेले, त्यानंतर अरहंत मार्गावर असणारे आणि अरहंत फळ प्राप्त केलेले, अशा प्रकारचे अठ्ठ पुरीस पुग्गला 8 प्रकारच्या पुरुष या संघामध्ये आहेत. आणि याच संघामध्ये आणखीन जे 9वे आहेत ते कोण आहेत? बुद्ध आहेत बघा. बुद्ध आहेत ना. बुद्ध सुद्धा संघाचे सदस्य असतात. तर अशा महान पुरुषांनी युक्त या संघाला जर चिवरदान केलं तर ते पुण्य आहे की महापुण्य आहे? ते महापुण्य आहे ना. ते महापुण्य आहे बघा. आणि म्हणून मग महाप्रजापती गौतमीने ते चिवर अशा महान पुरुषांनी युक्त असणाऱ्या या संघाला ते चिवर दान केलं, तेव्हा तिने ते महापुण्य प्राप्त केलं बघा. ते चिवर दान करण्याची परंपरा तेव्हापासून सुरू झाली. त्याला कठीण चिवर म्हटलेलं आहे. आता लोक म्हणतात ना, पण ते जे कठीण काय बरं? लोक म्हणतात ना, हे कठीण चिवर काय आहे? आम्ही चिवरदानचं समजलं, पण हे कठीण चिवर काय आहे? त्याचं महत्त्व आहे बघा. वर्षावास संपन्न झाल्यानंतर, म्हणजे तुमच्याकडे भिक्खू आहेत, 3 महिन्यांचं त्यांनी अधिष्ठान केलेलं आहे आणि 3 महिन्यांचा वर्षावास झाल्यानंतर आता ते भिक्खू पुन्हा धम्मप्रचाराच्या कार्याला लागतील. तर त्या भिक्खूंना तेथील उपासक आणि उपासिका एकत्रित येऊन जे चिवरदान करतात त्याला कठीण चिवर असं म्हणतात. कठीण चिवर. तर लोकांना वाटते हे कठीण काय आहे बरं? कठीण काय आहे? तर कठीण याचा अर्थच आहे बघा, की चिवर तयार केलं जातं ना बुद्ध काळामध्ये, अतिशय कठीण प्रक्रियेमधून ते चिवर तयार केलं जात होतं, म्हणून त्याला कठीण चिवरदान म्हणतात. आज तर काय, आता कारखाने तयार झाले, सहज आपल्याला चिवर उपलब्ध होते, सहज आपल्याला भिक्खू उपलब्ध होतात, सहजच आपण चिवराचं दान करतो बघा. पण परंपरा ती परंपरा आहे. सिस्टीम जरी बदलली पण कस्टम म्हणजे परंपरा जी आहे ती अजूनही कायम आहे बघा. म्हणून कठीण चिवरदान करण्याची परंपरा आपल्याकडे प्राप्त झालेली आहे बघा. कठीण चिवरदान, हे कठीण चिवरदान तुमच्याकडून होत आहे. तर तुमच्याकडून बघा आता येणाऱ्या या 27 तारखेला आपण कठीण चिवरदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. हे कठीण चिवरदान इतर वेळेस तुम्ही चिवरदान करतात, वर्षावासामध्ये किंवा वर्षावासाच्या नंतरही 12ही महिने तुम्ही चिवरदान करतात, पण ते फक्त चिवरदान आहे.
ते केवळ पुण्य आहे. परंतु कठीण चिवरदान हे फक्त वर्षातून एकदाच प्राप्त होत असते. एकदा. कधी? वर्षावासाच्या पवारणीच्या दिवशी. आता वर्षावास आपली पवारणा होईल, नंतर कठीण चिवरदानाचा कार्यक्रम आहे, त्या दिवशी जे तुम्ही चिवरदान करणार आहात त्याला आपण कठीण चिवरदान असं म्हणतो. कारण ते चिवर परिधान करून भिक्खूंना अतिशय कठीण अशा नियमांचं पालन करावं लागते. याही दृष्टीने त्याला आपण कठीण चिवरदान म्हणतो. तर भगवान बुद्ध म्हणतात हे जे कठीण चिवरदान आहे हे सर्वात परिशुद्ध दान आहे. बघा, परिशुद्ध. परिशुद्ध दान कसं म्हटलेलं आहे याला? तर भगवान बुद्ध म्हणतात हे दान परिशुद्ध का आहे? परिशुद्ध. तर बुद्ध सांगतात की बघा, एक असतो दान देणारा, बरोबर, आणि दुसरा असतो दान घेणारा. तर काही काही ठिकाणी दान देणारा जो आहे हा परिशुद्ध नसतो, पण दान घेणारा जो आहे हा परिशुद्ध असतो. तर दान देणारा परिशुद्ध नाही म्हणजे काय? तो शील पालन करत नाही, ध्यान करत नाही, समाधीचा अभ्यास करत नाही, दुराचारी आहे, तर ते दान परिशुद्ध नसते. परंतु जो दान घेणारा आहे तो मात्र परिशुद्ध आहे, परंतु ते दान जे आहे हे परिपूर्ण परिशुद्ध होत नाही. दुसऱ्या प्रकारामध्ये दान देणारा जो आहे हा परिशुद्ध आहे, पण दान घेणारा जो आहे हा परिशुद्ध नाही. दान घेणारा हा हिंसा करतो, चोरी करतो, व्यभिचार करतो, शील पालन करत नाही, ध्यान करत नाही, सदाचार जीवन जगत नाही. अशाही वेळेस ते जे दान आहे हे परिपूर्णपणे परिशुद्ध होत नाही. आणखीन एका तिसऱ्या प्रकारामध्ये दान देणारा हा सुद्धा परिशुद्ध नसतो, आणि दान घेणारा जो आहे हा सुद्धा परिशुद्ध नसतो. म्हणजे काय? दोघेही जण हिंसा करणारे, दोघेही चोरी करणारे, दोघी व्यभिचार करणारे, दोघी अनाचारी आहेत, दुराचारी आहेत, तर ते परिशुद्ध कसं होईल? दान होईल का? नाही होणार. पण चौथ्या प्रकारामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की दान देणारा हा सुद्धा परिशुद्ध असतो, आणि दान घेणारा हा सुद्धा परिशुद्ध असतो. तेव्हा त्या दानाची परिशुद्धता होत असते. बघा, समजलं? दानाची परिशुद्धता कधी होते? तर ज्या वेळेस तुम्ही 3 महिने वर्षावासामध्ये धम्म ऐकता. तर तुम्ही आता या वर्षावासामध्ये केलं, सदोदित बोधिपाक्षी धम्म ऐकला, धम्म ऐकता, धम्माचं चिंतन करता, अष्टशील पालन करता, शील पालन करता. 3 महिन्यांपर्यंत तुम्ही स्वतःला परिशुद्ध बनविण्याचा प्रयत्न केला ना. सोबत सोबत जे भिक्खू आहेत ते सुद्धा धम्माची देशना करतात, ध्यान करतात, स्वतःला परिशुद्ध बनविण्याचा प्रयत्न करतात. मग विचार करा, जिथे उपासक आणि उपासिका हे सुद्धा परिशुद्ध आहेत, आणि अधिष्ठान घेणारा भिक्खू सुद्धा हा परिशुद्ध आहे, तर परिशुद्ध असलेले उपासक उपासिका परिशुद्ध असलेल्या भिक्खूला जेव्हा चिवराचं दान करतील तर ते चिवरदान किती परिशुद्ध असेल? तर ते परिशुद्ध असलेलं चिवराचं दान, त्या दानाचं पुण्य, महापुण्य हे तुमच्यासारख्या उपासक आणि उपासिकांना प्राप्त होत असते. बघा, हे महादान आहे. बघा, हे महापुण्य आहे. बघा, आणि म्हणून वर्षातून फक्त एकदाच हे महापुण्य प्राप्त होत असते. कोणतं? कठीण चिवर दानाचं हे पुण्य प्राप्त होत असते. बघा, आणि म्हणून आपल्या सर्वांनी संधी सहज उपलब्ध झाली. बघा, आपल्याकडे सुंदर विहार आहे, भिक्खूसुद्धा उपलब्ध आहे, तुम्हाला सहज ही संधी प्राप्त झाली. पण असे अनेक विहार आहेत, त्या विहारामध्ये भिक्खूच उपलब्ध नाही आहेत. बघा तुम्ही, कित्येक विहार आहे तिथे भिक्खू उपलब्ध नाही आहेत. मग ते उपासक उपासिका काय करतात? ग्रंथवाचन करतात, किंवा बौद्धाचार्य की धम्माचार्य कोणातरी बोलवून धम्माचे व्याख्यान त्या ठिकाणी आयोजित करतात. सगळं काही धम्माचं काम होत आहे, पण त्यांना कठीण चिवरदान करण्याची पुण्य संधी प्राप्त होत नाही. का? कारण तिथे भिक्खूच नाही ना कोणी. त्या ठिकाणी कोणत्या भिक्खूने वर्षावासाचं अधिष्ठान केलेलंच नाही आहे. तर मला सांगा, त्या उपासक उपासिकांना भिक्खू संघाला म्हणजे त्या भिक्खूला भोजन देण्याची संधी कशी प्राप्त होईल? चिवरदान देण्याची संधी कशी प्राप्त होईल? औषधी दान देण्याची संधी कशी प्राप्त होईल? चतुपच्चे दान देण्याची संधी कशी प्राप्त होईल? आणि कठीण चिवरदान देण्याची संधी कशी प्राप्त होईल? बघा, तुम्ही किती पुण्यवान आहात. तुम्ही स्वतःला पुण्यवान समजायला पाहिजे की आपण एवढे पुण्यवान आहोत की सुंदर असं संघरत्न बुद्धविहार आपल्याकडे आहे,
या बुद्धविहारामध्ये भिक्खू संघ आपल्याकडे निवास करतो आणि भिक्खू संघ आपल्याकडे वर्षावासाचं अधिष्ठानही करतात आणि 3 महिन्यांपर्यंत उपासक उपासिकांना धम्माची देसना करतात. किती हे महापुण्य तुम्हाला प्राप्त झालं, किती मोठं पुण्य. आणि येणाऱ्या आता 27 तारखेला ऑक्टोबरला तुम्हाला कठीण चिवरदान देण्याची संधी तुम्हाला सुद्धा प्राप्त होणार आहे. तर बघा, हे कठीण चिवरदान देण्याची महापुण्य संधी तुम्हाला प्राप्त झाली तर नक्कीच तुम्ही स्वतःला महापुण्यवान समजायला पाहिजे, जशी महापुण्यवान माता विशाखा होती. त्या विशाखेने सुद्धा श्रावस्तीमध्ये भगवान बुद्ध विहार करत असताना भगवान बुद्धांना 8 वर मागितले होते. जसं 2 वर जीवकाने मागितले, तसेच 8 प्रकारचे वर विशाखेने सुद्धा मागितले. बघा, हा इतिहास आहे की भगवान बुद्धांच्या संपूर्ण जीवन काळामध्ये फक्त 2 जण असे आहेत की ज्यांनी भगवान बुद्धांना वर मागितले. त्यापैकी एक आहे जीवक आणि दुसरी आहे माता विशाखा. तर भगवान बुद्ध पुन्हा त्याला म्हणतात की विशाखा, भगवान बुद्ध तर असे कोणते वर देत नाहीत. तर विशाखा म्हणते की भगवान, मी जे वर मागत आहे अष्टवर, ते अष्टवर निर्दोष आहेत, कुशल आहेत, पुण्याचं आहे, तर ते मला द्यावे. तर भगवान बुद्ध म्हणतात, सांग, ठीक आहे, तुझं वर काय आहे. तर विशाखा म्हणे की भगवान, माझे 8 प्रकारचे वर आहेत. कोणते? तर ती म्हणे, भगवान, या श्रावस्तीमध्ये जेवढे पण भिक्खू संघ राहतात त्या सगळ्या भिक्खू संघाला मी माझ्याकडून चिवरदान देईल आजीवन, मरेपर्यंत. म्हणजे मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मीच चिवरदान देईल. दुसरं या श्रावस्तीमध्ये जे कोणी आगंतुक भिक्षू येतील त्या आगंतुक भिक्षूला सुद्धा आजीवन चिवरदान मीच देईल. तिसरं, या श्रावस्तीमधून जे कोणी भिक्खू दुसऱ्या गावाला जातील त्या सगळ्या भिक्खूंना चिवर आणि भोजनाचं दान सुद्धा मीच देईल. चौथं, या श्रावस्तीमध्ये जर एखादा भिक्खू आजारी पडला तर त्या आजारी भिक्खूला सुद्धा औषधीचं दान देण्याची, म्हणजे औषधीचं दान सुद्धा मीच देईल. पाचवं, त्या आजारी भिक्खूची सेवा करणारा जो कोणी समजा भिक्खू आहे, श्रामणेर आहे, तर त्याला सुद्धा चिवरदान आणि त्यानंतर भोजनाचं दान देण्याचं, म्हणजे दानाचे वर माझं आहे. त्यानंतर या श्रावस्तीमध्ये राहणारे जेवढ्या पण भिक्षुणी आहेत आर्याजी, त्या सगळ्या भिक्षुणींना चिवरदान आणि भोजनदान मीच देईल. त्यानंतर आगंतुक येणाऱ्या भिक्षुणी आणि इथून दुसऱ्या गावात जाणाऱ्या सगळ्या ज्या भिक्षुणी आहेत त्या सगळ्या भिक्षुणी संघाला चिवरदान आणि भोजनदान देणं हे माझं वर आहे. तर असे एकूण 8 प्रकारचे वर ती विशाखा भगवान बुद्धांना मागते. भगवान बुद्धांना आश्चर्य वाटते, अरे हे 8 प्रकारचे वर तू मागत आहेत, पण याच्यामध्ये तुझा वैयक्तिक लाभ काय आहे? मागत आहे ठीक आहे, पण तुझा वैयक्तिक लाभ काय आहे? तर विशाखा म्हणे की भगवान, मी हे 8 वर यासाठी मागत आहे की जर पुढील काळामध्ये, म्हणजे पुढील जीवनामध्ये समजा मी कोणत्या गावी गेले आणि तिथे गेल्यानंतर मला असं समजलं की अमुक एखाद्या विहारामध्ये एक कोणी भिक्खू राहत होते, ते मरण पावले, तर भगवान, मी त्या मृत पावलेल्या म्हणजे भिक्खूंचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी जाईल. तिथे असणाऱ्या एखाद्या भिक्खूला त्या उपासकांना मी विचारेल की हे जे भिक्खू जे मरण पावलेले आहेत हे कधीतरी श्रावस्तीला आले होते का? तर ते मला सांगतील की हो भगिनी विशाखा माते, हो, हे जे मृत पावलेले भिक्खू आहेत, ते भंते जे आहेत, हे कधीतरी एकदा श्रावस्तीला आले होते. तर भगवान, म्हणजे याचाच अर्थ ते जर भंतेजी श्रावस्तीला आले होते तर नक्कीच त्यांनी माझ्याकडचं चिवर दान स्वीकार केलं असेल, नक्कीच त्यांनी माझ्याकडचं भोजन स्वीकार केलं असेल, नक्कीच त्यांनी माझ्याकडच्या औषधीचं सुद्धा दान स्वीकार केलं असेल आणि माझ्याकडचं चिवर भोजन ग्रहण करून त्यांनी ध्यान मनन चिंतन करून ते जर श्रोतापन्न प्राप्त झाले असतील तर त्याचं पुण्य मला प्राप्त होईल. ते जर सकृदागामी होऊन मरण पावले असतील तर ते पुण्य मला प्राप्त होईल. ते जर अनागामी होऊन मृत पावले असतील तर त्याचं पुण्य मला प्राप्त होईल. जर ते अरहंत झाले आणि म्हणजे
मृत्यूला प्राप्त झाले तर त्या अरहंत भिक्खूला मी चिवरदान दिलं, मी भोजनदान दिलं, तर या विचारानेच भगवान मला पुण्य प्राप्त होईल, भगवान हा माझा वैयक्तिक लाभ आहे. तर बघा भगवान बुद्ध साधुकार देतात त्या विशाखेच्या 8 वराला, साधू 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 विशाखा तू दानशूर आहेस. विशाखाची ती प्रशंसा करतात की एवढी मोठी दानशूर म्हणजे महादानशूर महामाता विशाखा ते 8 वर मागते आणि ते 8 वर मागून दानामध्ये अग्र होणारी महामाता विशाखा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे बघा. तर अशा प्रकारे उपासक आणि उपासिका चिवरदान करतात, भोजनदान देतात, त्यानंतर औषधीचं दान देतात, निवासाचं दान देतात. आणि तुम्ही दिलेल्या दानाच्या बळावर एक भिक्खू ध्यान मनन चिंतन करतो तर आज या किमान या जन्मात श्रोतापन्न प्राप्त करेल, सकृतगामी फळ प्राप्त करेल, अनागामी फळ प्राप्त करेल किंवा अरहंत फळ प्राप्त करेल. तर बघा त्यांनी प्राप्त केलेल्या या फळाचं पुण्य कोणाला मिळेल हो? तुम्हा उपासक उपासिकांना मिळेल ना. तुम्ही केलेल्या त्या दान कर्मामुळे तो भिक्खू या फळाला प्राप्त करू शकला. आणि म्हणून हे दान करण्याची परंपरा अतिशय महान अशी परंपरा बौद्ध धम्म संस्कृतीमध्ये चालू आहे बघा. आणि अशा प्रकारे हा दानाचा म्हणजे हे दानाचं महान फळ त्या भिक्खूंना पण प्राप्त होते आणि दान दिलेल्या उपासक आणि उपासिकांना सुद्धा प्राप्त होत असते. तर अशा प्रकारे भिक्खू संघ आणि उपासक उपासिका संघामध्ये जो सर्वोच्च पवित्र असं नातं भगवान बुद्धांनी निर्माण केलेलं आहे ते नातं म्हणजे फक्त दानाचं नातं आहे. उपासक उपासिका भिक्खू संघाला भोजनादी दान करतात आणि त्या मोबदल्यामध्ये त्या प्रित्यर्थ भिक्खू संघ तुम्हाला सर्वश्रेष्ठ अशा धम्माचं दान करतात, धम्माची देशना करतात. तर अशा या दान परंपरेचे आपण सर्व पाईक आहोत. या दान परंपरेत जाणणारे आपण सर्व आहोत. बौद्ध धम्माचे आपण उपासक उपासिका आपण सर्वांनीच या दान परंपरेला जाणावं, दान पुण्य करावं. या आपण केलेल्या वर्षावासाच्या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये या 37 बोधिपाक्ष धम्माचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. बोधिसत्वाची जी दुःखमुक्तीची अवस्था आहे, श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी आणि अरहंत, याचाही आपण अभ्यास केला. सोबत या म्हणजे जे काही दिवस उरलेले आहेत या पुढील दिवसांमध्ये बोधिसत्वाच्या ज्या 10 पारमिता आहेत त्या 10 पारमितांचा सुद्धा अभ्यास आपण करणार आहोत. तर या वर्षावासाची समाप्ती दिनांक 17 ऑक्टोबर 2024 म्हणजे अश्विन पौर्णिमेला होत आहे. आणि त्यानंतर येणाऱ्या रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024ला आपल्या संघरत्न बुद्धविहारामध्ये कठीण चिवरदानाचा कार्यक्रमसुद्धा आपण आयोजित केलेला आहे. तर आपण सर्वांनीच या कठीण चिवरदानाच्या कार्यक्रमाला परिवारासह उपस्थित राहून भिक्खू संघाच्या धम्मदेशनेचा आणि चिवरदानाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची सूचना आणि निमंत्रण समस्त उपासक उपासिकांना मी या ठिकाणी देतो आहे. आणि या निमित्ताने पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करून आजची धम्मदेशना आणि धम्मसंस्कार समाप्त करतो.